Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार. इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. 250हून अधिक नागरिक पाण्यात अडकले. पोलिसांकडून या संदर्भात बचाव कार्य सुरू. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह. पोलिसांनी मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना माघारी पाठवलं. उर्से टोलनाका परिसरामध्ये आता मोठी वाहतूक कोंडी. मुंबई गोवा महामार्ग हा 5 तासांपासून ठप्पच. तर अंबा नदीचं पाणी थेट महामार्गावर नागोठणे जवळच्या वाकण या ठिकाणानं वाहतूक ठप्प. वाहनांचा खोळंबा. मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळली. मुंबईहून पुण्याच्या दिशेने मोजक्याच गाड्यांचा प्रवास सुरू. तर लोणावळा घाट हा आता करण्यात आला बंद. मोठ्या प्रमाणात झाली वाहतूक कोंडी. नालासोपारा या ठिकाणी रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला. लोकल सेवा विस्कळीत. पश्चिम रेल्वेची सेवा फक्त वसई स्थानकापर्यंत सुरू. प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल. वसईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी धुवाधार पाऊस. सातिवली भोईदा पाड्यातील रस्ते पाण्याखाली. वाहतूक ठप्प. गाड्या अडकल्या. वसईच्या मिठागर वस्तीला सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा वेढा. घरांमध्ये आता पाणी शिरलं. गुडघाभर पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल. जनजीवन विस्कळीत. मुंबई पुणे वाहतूक ही पूर्णतः ठप्प झाली. रेल्वे मार्गासह मिसिंग लिंकवरती दरड कोसळली आहे. एक्सप्रेस वेवरती पाणीच पाणी. मुंबई प्रवास करणाऱ्यांना घराबाहेर न पडण्याचा प्रशासनाचा सल्ला. मुंबई पुणे रेल्वे मार्गावरती दरड कोसळली. 6 एक्सप्रेस गाड्या रद्द. इंद्रायणी डेक्कन, प्रगती डेक्कन क्वीन, मुंबई पुणे इंटरसिटी आणि मुंबई धुळे या गाड्या करण्यात आल्या रद्द. प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करा. अनावश्यक प्रवास टाळा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं पुणेकरांना काळजी घेण्याचं केलं जातंय आवाहन. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.